महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या लाडकी बहीण योजनेला संपूर्ण राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. निवडणुकीपूर्वी लागू करण्यात आलेली ही योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरल्याचं बोललं जात आहे. आता निवडणुका पार पडल्यावर राज्यात पुन्हा सरकार स्थापन झाले आहे. पण डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना खात्यात जमा झाला नाही, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित आहे. याच प्रश्नाचं उत्तर आता समोर आलं आहे. महाराष्ट्रातील माता भगिनी आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी राज्य सरकार शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना निवडणुकीपूर्वी महायुतीने सुरू केली होती. त्यांच्या आरोग्य पोषणमध्ये सुधारणा करण्यात कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका बजावत असते. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलाला त्यांच्या आधार लिंकद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केले जाते. 1500 रुपये दिले जात आहे. आत्तापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे या योजनेचे एकूण 5 हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. 6व्या खात्याचे पैसे म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार, असा प्रश्न महिलांच्या मनात आहे. पण आता याच प्रश्नाचं उत्तर अखेर मिळाले आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे. ते TV9 बोलत असताना हे म्हणले, आमदार लवकरच आपले मंत्रिपदाची शपथ घेतील. काही चिंतेचे कारण नाही. सरकार आपलं काम करत आहे. चांगले निर्णय होत आहेत. लाडक्या बहिणींचा हप्तासुद्धा येत्या 2 ते 3 दिवसात मिळणार आहे. कुठेही काही अडचण नाही आहे. चला तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या लाडकी बहीण 2 ते 3 दिवसामध्येच मिळणार आहे. धन्यवाद.